हॅलो मित्रांनो, तुम्ही आयुष्यात तुमच्या तेच आकर्षित करता ज्याचा तुम्ही सातत्याने विचार करता किंवा ध्यास घेता. जे विचार आपण सातत्याने भोगतो, मनाशी आपण जे आपलं सेल्फ टॉक चालू असतं तेच आपल्या रियालिटी मध्ये उतरत असतात. तेच विचार, तेच भावना आणि कृती आपली केली जाते आणि ते आपल्या आयुष्यात सत्य रियालिटी म्हणून आपल्या समोर येतात. मग ही रियालिटी बदलायची कशी? आपल्याला आयुष्यात जर काहीतरी घडून यावं असेल, वाटत असेल तर ते करायचं कसं? तर युजली ही न्यू रियालिटी क्रिएट करण्यासाठी आपल्याला सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंगची गरज असते. त्याचा एक पॉवरफुल टेक्निक म्हणजे अफर्मेशन्स, जे मॅनिफेस्टेशन साठी अगदी सर्रासपणे यूज केलं जातं. पण ही अफर्मेशन्स पण नुसतं म्हणणं लिहिणं सोपं नाही. त्याच मॅनिफेस्टेशन करता ते अगदी सोपं आणि पक्कन होण्यासाठी एक पॉवरफुल टेक्निक तुमच्याशी शेअर करते. 555 म्हणजे काय करायचंय? आपल्याला एक अफर्मेशन असं आहे जे आपल्याला दिवसभरात 55 वेळेला सलग लिहून काढायचं विदाउट एनी ब्रेक. आपण समजा आपल्याला आत्मविश्वास कमी वाटतो, तर माझ्यात पूर्णपणे आत्मविश्वास आहे असं सलग 55 वेळा लिहून टाकायचं. एका नोटबुक वरती कुठलंही पेन वापरा, पण सातत्य पाहिजे विदाउट ब्रेक. हे 55 वेळा परत दुसऱ्या दिवशी रिपीट करायचं, तिसऱ्या दिवशी रिपीट करायचं, असं 5 दिवस सलग आपल्याला 55 टाइम्स हे लिहायचं आहे. त्यांनी काय होतं माहितीये का? सबकॉन्शियस माइंड मध्ये आपले जे विचारांचे पॅटर्न्स तयार झालेले ते ब्रेक व्हायला मदत होते. आणि 5 दिवसांनी तुम्ही असं ऑब्झर्व कराल की तुम्ही पूर्ण फोकसने हे 55 टाइम्स जर का रोज अफर्मेशन्स लिहिली. अफर्मेशन्स कुठली लिहू शकता हे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईनच, पण हे सातत्याने 5 दिवस 55 टाइम्स तुम्ही लिहित गेलात, सबकॉन्शियस माइंड तुमचं चेंज व्हायला तयार होते आणि तिथेच तुमची नवीन रियालिटी, कुठल्याही गोष्टीची, विचाराची जी नवीन रियालिटी ती क्रिएट व्हायला सुरुवात होते. करून तर बघा.